वेळोवेळी अपडेट घेत राहू। यानंतर पाहूयात की अटल स्मृती उद्यानाचं उद्घाटन झालंय। इथे मुख्यमंत्री बोलतात, जाऊयात। सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी खरोखर आपल्या सगळ्यांच्या वतीनं सर्वात पहिल्यांदा माननीय विनोदजींचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो। खरं विनोदजी, पुढच्या 20-25 वर्षात तुम्ही अनेक गोष्टी तयार कराल, अनेक चांगली कामं कराल, पण मी तुम्हाला दाव्यानं सांगतो की तुमच्या जीवनातलं सर्वोत्तम काम जर काही असेल तर ते अटल स्मृती उद्यान आहे। अटलजींच्या स्मृतीमध्ये अनेक गोष्टी या देशात होतील, अनेक होऊ घातल्या, पण मला असं वाटतं की एखाद्या स्मारकासारखं झालेलं अटलजींच्या स्मृतीच्या निमित्तानं काम, हे पहिलं काम जर कुठलं असेल तर ते अटल स्मृती उद्यान आहे। आणि ज्या प्रकारे माननीय उद्धवजींनी सांगितलं की हे साधं उद्यान नाहीये, हे साधं स्मारक देखील नाहीये। अटलजींचे विचार हे जिवंत करणारं, अटलजींचं व्यक्तिमत्व जिवंत करणारं आणि अक्षरशः अटलजी आपल्यामध्ये आहेत अशा प्रकारचा भास निर्माण करणारं हे स्मृती उद्यान आहे। आणि खरोखर ज्यावेळी अटलजी आपल्याशी बोलतात, होलोग्रामचा उपयोग त्यात करण्यात आलाय, प्रोजेक्शन मॅपिंगचा उपयोग करण्यात आलाय, अक्षरशः असं वाटतं की समोर अटलजी उभे आहेत आणि ते आपल्याला संबोधित करतायत। अटल स्मृती उद्यानाचं उद्घाटन झाल्याने यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते।